आपण जर पाहिलं सध्या AI डिजिटलायझेशन खूप होत आहे, तर AIलाच आपण का गेलं पाहिजे? तर आत्ता जर सध्या आपण पाहिलं, जस्ट आपण एक छोटंसं एक्झाम्पल घेऊया की सपोज मला एक व्हेकल इन्शुरन्स कंपनी स्टार्ट करायची आहे आणि त्याच्यासाठी क्लेम्स वगैरे येतात आपल्याकडं, तर ते क्लेम्स आपण व्हेरीफाय कसं करणार की करेक्ट आहेत का नाही, राईट? सपोज एखाद्याने आजकाल काय झालं AIमुळं पिक्चर्स बनवतात की आमच्या व्हेकलला डॅश दिला आहे, खोटी पण इमेज असू शकते, आपल्याला कळणार कसं? ॲज अ इन्शुरन्स कंपनी वी शुड नो वेदर इट इज करेक्ट ऑर नॉट, राईट? तर त्यामध्ये आपल्याला AI हेल्प करू शकतं की आपण डेटा देऊ शकतो की करेक्ट इमेजेस आत्तापर्यंत कशा होत्या, त्याच्यानुसार आपल्याला सांगतं ते की इज इट अ रिअल इमेज ऑर इट्स अ फेक इमेज. तर अशा प्रकारे AI आपल्याला अडॉप्ट करणं हे मस्ट आहे. सध्या कोणताही बिझनेस असू द्या, AI ऑटोमेशन हे सध्याच्या युगात ॲज अ मस्ट आय वूड से. तर अशा प्रकारे आता सध्या जर आपल्याला फ्युचर बिझनेस बनवायचा आहे, कोणताही बिझनेस स्टार्ट करायचा आहे, तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या 5 गोष्टी असं मला वाटतं की इट शुड बी टेक्नॉलॉजी ड्रिवन. टेक्नॉलॉजी जी पण काही येते, चेंजेस जे पण काय होत आहेत त्याच्यानुसार ॲडॅप्ट करून आपल्याला पुढं जावं लागतं. नाहीतर आपण पाहिलं की मध्येच आपल्याला कुठंतरी वाईप आउट होऊ शकतो, इश्यू येऊ शकतात. देन सेकंड थिंग इज इट शुड बी कस्टमर सेंट्रिक, की कस्टमरला काय पाहिजे हे आपल्याला जाणून घेतलं पाहिजे की कस्टमरची नीड काय आहे, त्याच्यानुसारच आपल्याला ते प्रोडक्ट केलं पाहिजे. देन 3, सध्या जर आपण पाहिलं तर सस्टेनेबल ग्रीन एनर्जीकडे आपण जास्तीत जास्त जात आहोत. तर सध्या वॉरमुळे पण आपण पाहतो की पेट्रोल डिझेल असे सोर्सेस स्कॅर्सिटी आहे त्यांची. तर त्यासाठी आपण त्याचे अल्टरनेटिव्ह सोर्सेस कोणते? सोलर, देन अदर इलेक्ट्रिक बाईक्स, इलेक्ट्रिक कार्स, त्याच्यामध्ये प्रोडक्ट्समध्ये काय आपण नवीन इनोव्हेट करू शकतो का? एखादी बॅटरी लिथियम आयॉन बॅटरी आहे, तर त्याच्यापेक्षा अल्टरनेटिव्ह काय फाइंड आउट करू शकतो? तर अशा गोष्टींवर आपण वर्क करणं महत्त्वाचं आहे. आणि आत्ता आपण जर पाहिलं, आपण प्रत्येकाला वाटतं की ग्रीन एनर्जी पाहिजे, सस्टेनेबल एनर्जी पाहिजे, कारण दॅट इज द नीड, राईट? सो त्याच्यानुसार आपण वर्क केलं पाहिजे.